नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. काही दिवसांपूर्वी मी दशावतार चित्रपटाचा रिव्ह्यू दिला होता आणि त्याचं थंबनेल काहीतरी असं टाकलं होतं की हा फालतू चित्रपट पुन्हा असं बनवू नका. तर त्याच्या टाकण्याच्या मागची कारणं काही जणांनी व्हिडिओमध्ये न पाहताच कॉमेंट्सच्या अशा केल्या, शिव्या घातल्या वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. पण खास करून कोकणातली लोक, की कारण तो जो दशावतार जो चित्रपट आहे तो कोकणाशी रिलेटेड आहे आणि दशावतार हे जे नाटक किंवा जो काही अभिनय केला जातो ते खास करून कोकण भागामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये चालतं किंवा कोकणातच चालतं, कारण तो साऊथचा इन्फ्लुअन्स त्या सगळ्या भागांमध्ये येतो. आता अनेकांनी कांतारा चित्रपटाची तुलना केली, मग अनेक जण म्हटले की तू काय बोलतोस, असं झालं तसं झालं. पण एक लोकांची एक्सपेक्टेशन असतात, कारण कसं आहे, तुमच्या घरात काय होतंय हे बाहेरच्या लोकांना माहीत नाहीये. एखादा विदर्भातला त्या कोकणाच्या घरात तिथं काय होतंय किंवा तिथली परिस्थिती काय तुम्हाला माहिती नाहीये, किंवा कोकणातल्याला तिकडं काय होतंय ते काय आपल्याला माहीत नसतं. आपल्या इथली गोष्ट आपल्याला माहीत असते, त्याच्यामुळं इतरांना ते शानपण शिकवण्यात काहीही अर्थ नाहीये. पण आता मी कोकणची माणसं साधी भोळी असं का म्हणतोय, म्हणजे बाहेरून काट्यासारखे आतून फणसासारखी बाहेरनं काटे आणि आतून गरे असं जे काही वाक्यप्रचार केला जातो, त्या माणसांना मला एक काही गोष्ट सांगायची. ऐका जरा कोकणकरांनो, कोकणवासियांनो, ऐका थोडंसं, कारण तुम्हाला ऐकणं फार महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. कारण झालंय काय माहिती आहे का, एक पद्धत आहे आपल्या मराठी माणसांची खास करून, की आपण आहे ना आपल्या खालचा अंधार आपण पाहत नाही आणि नेहमी दुसऱ्यांवरती टीका करणं, दुसऱ्यांना मारणं, सोडणं आणि आपल्यासारखं वागायला लावणं हे आपल्या मराठी माणसांमध्ये खूप काही असतं. म्हणजे एखाद्या भैयाच्या कानाखाली वाजवून त्याला मराठी बोलायला लावणं हे आपल्याला फार असतं आणि आपण त्या दुसऱ्या बाकीच्यांशी बोलताना, ऑफिसमध्ये बोलताना हिंदी झाडायची, कारण तिथं ऑफिशियल लँग्वेज मराठी चालत नाही ना. मग त्यावेळेला तुमची जी काही आतून पेटणारी सगळी गोष्ट असते ती कुठं जाते हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. पण येऊया महत्त्वाच्या विषयाकडे येऊया. दशावतारचा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकांना वाटलं की अरे वा, कांतारासारखा एक चांगला चित्रपट आहे, कारण कांतारा देखील चित्रपट तिथल्या ट्रेडिशनवर, संस्कृतीवरती बनवला होता, त्यामुळं लोकांना असं वाटणं साहजिक आहे. जे अनेक जण स्वतःच्या अकलेचे तारे पाजळायला आलेत ना, की कुठं तुम्ही याची तुलना त्याच्याशी करता, कशाला तुलना करता, मराठी इंडस्ट्रीमध्ये काहीतरी चांगलं होतंय, चांगलंच होतंय, काहीतरी चांगलं होतंय, ते आम्हालाही माहिती आहे, का आम्ही काय मूर्ख नाही आहोत की कन्नडा आणि त्या तेलुगू आणि गुजराती ह्या त्या इंडस्ट्रीला मोठं करायला. आम्हालाही समजते की मराठी इंडस्ट्रीला मोठं केलं पाहिजे. पण ज्या कोकणकरांना राग आला ना, ज्या कोकणकरांना किंवा ज्यांना असं वाटलं की काय हा काही बोलतो, अरे काही सांगतो थंबनेलवरून, कारण काय आपली पोरं आहेत ना, आपण दिसतंय काय ना याकडे फार लक्ष देतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, कान, डोळे या तिन्ही ज्या गोष्टी असतात त्या उघड्या ठेवायच्या असतात. थंबनेल पाहिल्यानंतर बाबा चल याच्या आतमध्ये काय, पूर्ण व्हिडिओ पहा, त्याच्यानंतर आपली प्रतिक्रिया द्या. त्या दशावतार चित्रपटामध्ये असं दाखवलं की कोकणची कशी माती होते, कोकणचं कशी मायनिंग होते, कोकण कसं बेचिराग होतंय, कसे परप्रांती येऊन जमिनी घेत आहेत, सगळं म्हणजे कोकणाची कशी वाटोळ होतंय ना, तो एक संदेश देण्याचं काम या दशावतारातून केलंय. आणि दशावतार त्याला मध्ये घेऊन दिलीप प्रभावळकरांची ती भूमिकामध्ये रूपं, म्हणजे कोकणची दशावतार ही संस्कृती पण दाखवली आणि त्याच्या मागची एक काळी बाजू कोकणाची दाखवली. त्या कोकणकर लोकांना मला सांगायचंय की तुम्ही जे कॉलर टाईट करताय ना, आणि तुमची 70-75 म्हणजे सगळीकडेच ती परिस्थिती आहे, पण कोकणामधली 75-80% लोकसंख्या जी मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये राहते, त्या कोकणकरांना मला सांगायचंय की चित्रपट पाहून तुमची जी काही स्फुल्लिंग पेटलीत ना, तुम्हाला जो राग आला की काय लोक बोलतायत काय, आणि तुम्हाला जे वाटतं ना काहीतरी केलं पाहिजे, तर ते खरोखर एकदा करून बघा, ते करून दाखवा. जरा तुमच्या कोकणामध्ये आपल्या ज्या काही मायनिंग चालू आहेत बंद पाडून दाखवा. म्हणजे बाहेरनं परप्रांती येणारे तुमच्या इथं जमिनी घेणार, विकणारे कोण आहेत? तुम्हीच तर आहात. कोण विकतंय? कंपन्या येत आहेत, रिफायनरी येत आहेत, सगळ्या गोष्टी येत आहेत, तुम्हीच तर त्याला सगळ्या गोष्टी घेताय तिथं. बरं, तिथं रिफायनरी, कंपन्या या सगळ्या गोष्टी आल्यानंतर मायनिंग होणार, मायनिंग झाल्यानंतर तुमची जंगलं तुटणार, तुमची संस्कृती बिघडणार, तुमचा तिथला जो काही ग्रामीण पट्टा आहे तो पूर्णपणे बिघडून जाणार. या गोष्टी तुम्हालाही माहिती आहेत. हे चित्रपटात दाखवण्याची वेळ आली. आपण खरोखर साधे भोळे आहोत का? कारण आपण जर या गोष्टीचा विचारच करणार नसू, तर हे नुसते चित्रपट बनवण्यात आणि फक्त येऊन बघण्यात आणि कुठंतरी मनामध्ये वाटण्यात की काहीतरी केलं पाहिजे, या वाटण्याला काय अर्थ नाही. आणि त्या वाटण्याला आपण कुत्रा विचारत नाही. त्या वाटण्याला तुम्ही करताय काय हे महत्वाचं आहे का? मग आतापर्यंत जेवढ्या मायनिंग आणि एवढे डोंगर पोखरले गेले, तुम्हाला का त्याच्याविषयी जाग आली नाही? आज कोकणामधल्या 70-80% जमिनी विकल्या गेल्या आहेत, याच्यासारखं दुर्दैव नाहीये. कुठं झोपला होता कोकणकर? बरं, असे युट्यूबवरती अनेक चॅनल्स आहेत कोकणातले जे तिथल्या जमिनींची ॲडव्हर्टाईज करतात. बंगले घ्या, प्लॉट विका, आंब्याची बागा, सुपारीच्या बागा. कसला अभिमान बाळगतोय आम्ही कोकणी असल्याचा? आम्ही स्वतःचं घर बाहेर विकून टाकतोय ना, आम्ही फक्त कॉलरी टाईट करतोय कोकणी असल्याचा.
मला राग फक्त या गोष्टीचा आला की अरे बघा तर आतमध्ये मी काय बोलतोय काय नाही बोलत आहे, बघ जरा व्यवस्थित काय लक्ष तर द्या. नुसता उडता स्वाभिमान बाळगून काही उपयोग नाहीये. कारण आमचं कोकण आमच्या हातातून हळूहळू चाललं गेलंय, हळूहळू चालतंय गेलं. निवडणुकांना राजकारण्यांना निवडून देणारे आपणच, त्यांना निवडून मोठे करणारे आपणच, त्यांच्या खाणींमध्ये काम करणारे आपणच, त्यांच्या कंपन्यातनी काम करणारे आपणच, त्यांच्या जमिनी विकून त्यातले टक्केवारी खाऊन मोबदले खाऊन गप्प बसणारे मुंबई पुण्यामध्ये येणारे आपणच. आणि आपणच दुसऱ्यांना शहाणपणा शिकवायचं हे मला तरी योग्य वाटत नाही मला योग्य वाटत. कारण कोकणची माणसं साधी भोळी म्हणून मुंबई गोवा हायवेला 17 वर्ष लागली. म्हणजे विचार करा आपण किती साधे आणि भोळे आहोत. थोडंसं आतून पण आता फणसाला काटे आणायची वेळ आली. तुम्हाला वाईट वाटेल या गोष्टी, पण मी जे काय बोलतोय ते लक्षात ठेवा. येणाऱ्या काळामध्ये जे काही पश्चिम महाराष्ट्रातला हिरवाई भाग म्हणून कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रीचा भाग राहिलाय ना, उद्या तो एकदा लोकांच्या घशात गेला नाही परप्रांतीयांच्या बाकीच्या, तुम्ही कोकण फक्त नावाला कोकण करत पाट्या घेऊन बसाल, समजलं का? बाकी काही होणार नाही. म्हणजे मी विचार करतो कोकणातली 70-80% सगळी पोरं बाळण सगळी फॅमिलीज मुंबईमध्ये आहेत. आणि इथून मुंबईला बसून आम्हाला कोकणाचा अभिमान वाटतो. कसला अभिमान वाटतो? मुंबईत राहून मग जा ना तिथे कर शेती, तिथे कर उद्योगधंदा, तिथे कर काहीतरी, तिथली मायनिंग बंद पाड, तिथल्या रिफायनरी बंद पाड. का तुला मनातून वाटत नाही माझा निसर्ग वाचावा, माझा कोकण वाचावा, माझ्या कोकणातल्या जमिनी विकून येत? किती जणांना वाटतं पैसा आला की आम्ही सगळे भुलले जातो. ही कोकणाचीच परिस्थिती नाही आहे, सगळ्या महाराष्ट्रभराची परिस्थिती. पण महाराष्ट्राचं सोडून द्या, कारण कोकण हा एक चांगला स्पॉट आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये, जिथं बऱ्यापैकी समुद्र किनारा आहे, गर्दबिकट झाडी आहे, डोंगर दऱ्या आहेत, हिरवाई आहे, सगळं व्यवस्थित आहे. ज्याला आपण नेचर निसर्ग म्हणतो, शांतता म्हणतो, ती आहे. पण ती देखील हळूहळू तिचं वाटोळ होऊ लागलंय. जांभा दगड काढणारं आमचं कोकण किती जमीन आम्ही उकरली. घरांसाठी लागतोय ना, त्या गोष्टीचा विचार न करता आम्ही फक्त चित्रपट आलाय म्हणून कोण काय आमच्या कोकणाला बोलतोय रे, तुमच्यात कुठला दम आला एवढा, आमच्या कोकणाला बोलता का, आमची संस्कृती तुम्ही काढता का? जरा विचार करा की आपण नक्की काय करतोय. स्वाभिमान फक्त कॉलरी उडवण्यात आणि फक्त पोपटासारखं बोलण्यात काही होणार नाहीये जोपर्यंत तुम्ही कोकणकर म्हणून पुढाकार घेत नाही, तुम्ही तुमच्या राजकारण्यांना जाब विचारत नाही. मी कोकणामध्ये कधी गेलो नाहीये, पण मी संगमेश्वरला 1-2दा गेलो होतो. मी त्या रस्त्याने जात असताना तुम्हाला माहिती असेल की खेडच्या जवळ आसपास काही इंडस्ट्रीज लागतात, मोठ्या केमिकल बहुतेक रिफायनरी असतील, इंडस्ट्रीज असतील. मी त्यावेळेला तिथं थांबलो. तिथं थांबल्यानंतर तुम्हाला खोटं वाटत असेल, हायवेलाच लागतं, तुम्हाला माहिती असेल कोकणकरांना अनेक जणांना, परशुराम घाटाच्या त्या आसपास कुठेतरी आहे, मला पण एवढं तिकडचं काय माहिती नाहीये. तिथं थांबल्यानंतर मी गाडी थांबवली, मी असं उतरलो, थोडा रस्त्याने चालत फिरत गेलो. मी त्या गवताच्या पात्यांवरती बघितलं, पूर्णपणे केमिकलचा थर साठला होता. मी जेव्हा ती माती हातामध्ये घेतली, त्या मातीवरती केमिकलचा थर बसला होता. तिथले ते जेवढी सगळी लोक येत जात होती, मी त्यांना विचारत होतो, 90% तिथली काम करणारी लोक हे बाहेरचे भय्ये आणि परप्रांतीय आहेत आणि आम्ही कोकण असल्याचा माज दाखवतोय. म्हणजे कोकण म्हणजे फक्त गणपती, कोकण म्हणजे फक्त शिमगा, बस 4 दिवसाचा शिमगा, 4 दिवसाचे गणपती, गावाला जातोय, घराचा टाळा उघडतोय, परत आपला मुंबईला निघून येतोय. तिकडे गावात जमिनी विकतायत काय, जातायत काय, तिकडे होतंय काय, मरोत तिकडे आपल्याला काय घेणे देणे. फक्त पिकनिक स्पॉट आणि काय बोलतो त्याला हॉलिडेज वेकेशनला जातो तसं फक्त कोकण आम्ही ठेवलाय करून, आणि आम्ही कोकणाच्या बाता करतोय. मी त्यातलाच आहे, मी पण कोकणातलाच आहे. त्यामुळं मी काय लांबचा असं नाहीये कुठला, मी पण, तुम्ही फक्त खाली राहताय, मी माथ्यावर राहतोय. पण मी परिस्थिती सांगतोय ती सगळी. आणि विरोध करायला जी 1-2 काय हातावर मोजणे इतकी लोक आहेत ना, त्यांना देखील कोकणकर आणि आपला माणूस किती साथ देतो याचा जरा विचार आपण केला पाहिजे. नुसतंच कोकणातली माणसं साधी भोळी करून आपलं वाटोळं करायचं ठरवलंय बाकीच्यांनी, आणि आम्ही आपलं साधी भोळी म्हणून गप्प बसतोय, बाहेरनं काट्यासारखा आणि आतून गऱ्यासारखा. काय करायचे गरे, किती खातो गरे, पोट फुटून मरशील. आम्हाला फक्त अभिमान त्या रील्स पुरता, सोशल मीडिया पुरता एवढंच राहिलंय. नाहीतर ते कोकण पुढच्या 20 वर्षांमध्ये तुमचं स्थानिक माणसांचं नसेलच, यात काही शंकाच नाही. जर आपण असे शांत बसलो आणि चित्रपटापुरते थिएटरमध्ये 2 तासासाठी कॉलरी टाईट करायला लागलो आणि अभिमान वाटायला लागला, तर तेवढंच आपल्या हातात उरेल, बाकी काय उरणार नाही. ज्या दिवशी मुंबई पुण्यासारख्या शहरांमधला 75-80% कोकणकर जेव्हा 10%वरती 20%वरती ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून इथं फक्त काहीतरी गुंतवणूक रोमाविमांची करून ठेवेल आणि उद्योगधंदांनी सगळ्या गोष्टी करायला कोकणात राहील ना, त्या दिवशी आपण म्हणू शकतो की कोकण कुठेतरी स्थानिकांच्या हातात आहे आणि ते कुठेतरी वाचतंय. बरं, आता अनेकांना राग आला असेल, मी कोकण आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी केल्या, पण राग मानू नका. याच्या मागची खरी गोष्ट समजून घ्या. कारण आपल्या हातातून जाणारी एक गोष्ट ही परत आपल्या हातात येणार नाहीये बाबांनो.
खरंच कधी येणार नाही आहे. त्याच्यामुळं तुम्ही स्थानिक म्हणून तुम्हाला काय करता येतं याकडे जास्त भर द्या. तिथं तुम्हाला काय करता येईल याकडे जास्त भर द्या आणि तुम्ही स्वतः कोणतीही लाज न बाळगता आपल्या कोकणामध्ये आपल्याच कोकणी माणसांना कसं काय मोठं करता येईल याकडे लक्ष द्या. एवढंच मला फक्त तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे. थंबनेल या सगळ्या गोष्टी यूट्यूब हे फक्त त्यांचं अल्गोरिदम असतं, हे ते एक ट्रिक असते आणि ते करावं लागतं बाबांनो. ते तुम्हाला आता कसं कळेल? तुम्ही स्वतः असल्यानंतर तुम्हाला या गोष्टी काय. त्यामुळे असं काय बोलतात त्याला, शेतावरून भाताची परीक्षा करायची नसते. अख्खा भात खालून पण उलटा करून बघायचा जो शिजलाय का, नाही तर वर शिजलाय आणि खाली तसाच आहे. अशा गोष्टी करू नका. मी ज्या काही गोष्टी सांगत असतो, मी माझ्या मराठी मातीशी, माझ्या मराठी भाषेशी, माझ्या धर्माशी मी ज्या काही गोष्टी चांगल्या असतात त्याच मी नेहमी सांगत असतो. जे मला योग्य वाटते ते सांगत असतो. त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नसतं. कृपया गैरसमज करू नका आणि कोकण आपलं टिकलं पाहिजे यासाठी पुढाकार घ्या. कारण या सगळ्या इंडस्ट्रीज आणि या सगळ्या गोष्टी कोकणाला मातीमोल करतील एवढं फक्त लक्षात ठेवा.